So, good morning to all. Let's start today's session. So, let me log in first. ओके, तर कालपर्यंत आपण सेल्स क्लाउड बघितलाय पूर्ण, राईट. लेट्स रिवाइज समथिंग, राईट. सेल्स क्लाउड मध्ये काय आहे? कस्टमर्स आर डिवायडेड इंटू टू टाइप्स इन द सेल्सफोर्स. सेल्सफोर्स मध्ये कस्टमर्स हा दोन कॅटेगरीज मध्ये डिवाइड होत आहे. फर्स्ट इज अ अकाउंट, अनदर इज अ कॉन्टॅक्ट. अकाउंट म्हणजे काय? अकाउंट म्हणजे एनी इंडिव्हिज्युअल, कोणताही एनी ऑर्गनायझेशन, डिपार्टमेंट, गव्हर्नमेंट बॉडी आणि जी म्हणजे अ ग्रुप ऑफ पीपल रिप्रेझेंटिंग इन द सिंगल फॉर्म, सिंग्युलर फॉर्म, त्याला आपण अकाउंट म्हणतो, राईट. कॉन्टॅक्ट म्हणजे काय? कोणताही इंडिव्हिज्युअल. ओके, फॉर क्रिएटिंग अ अकाउंट वी नीड टू गो ऑन सेल्स क्लाउड. सेल्स क्लाउड मध्ये जायचं, अकाउंट वर क्लिक करायचं, अकाउंट नावाच्या टॅब ऑप्शन वर, त्यानंतर न्यू बटन वरून आपण फॉर्म फिल करून हा अकाउंट बनवू शकतो, राईट. अकाउंट मध्ये गेल्यानंतर जर मला नवीन अकाउंट बनवताना माझ्या अकाउंटला कोणी जर पॅरेंट असेल तर मला पॅरेंट पण सेट करता येते. म्हणजे काय होत आहे इथे? बेसिकली हायरार्की आपण देऊ शकत आहे, ठीक आहे. फॉर द सेम कॉन्टॅक्ट पण हा एक कस्टमरचा टाईप आहे सेल्सफोर्स मध्ये, ज्यामध्ये आपण नवीन नवीन पर्सन, सिंग्युलर पर्सनला ऍड करत आहे, ठीक आहे. कॉन्टॅक्ट कॅन हॅव अ अकाउंट, म्हणजे कॉन्टॅक्टला काय असते? अकाउंट असतात, ठीक आहे. अकाउंट म्हणजे कसं? फॉर एक्झाम्पल शुभम, मी कॉन्टॅक्ट क्रिएट करत आहे, मिस्टर शुभम, राईट, शेंद्रे, ठीक आहे. या अकाउंट सपोज मी ग्रॅडेक्स अकॅडमी मध्ये हा वर्किंग आहे, तर असं आपण लिंक करू शकतो. शुभम सेंद्रे इज असोसिएटेड विथ अ ग्रॅडेक्स अकॅडमी, ठीक आहे. आता जर याचा आपल्याला पॅरेंट कॉन्टॅक्ट पण माहित असेल, फॉर एक्झाम्पल ही हॅज अ रिपोर्टिंग मॅनेजर कॉल्ड वर्मा, ठीक आहे. वर्माला तो रिपोर्टिंग मॅनेजर असेल तर तो पण आपण सेव्ह करू शकत आहे. म्हणजे इथे आपण दोन प्रकारे यांना दोन कॅटेगरीज मध्ये डिवाइड करत आहे. पहिला आहे की आपण याला अकाउंट पॅरेंट देत आहे, म्हणजे रिलेटेड करत आहे. एक कॉन्टॅक्ट कॅन बी रिलेटेड टू अनदर अकाउंट, आणि त्यानंतर कॉन्टॅक्टला रिपोर्टिंग मॅनेजर्स पण असू शकतात, ठीक आहे. अशा दोन कॅटेगरीज मध्ये आपण इथे डिवाइड केला अकाउंट आणि कॉन्टॅक्टला सेल्सफोर्स मध्ये ऍज इन कस्टमर्स, ठीक आहे. त्यानंतर मग आपण पाहिले होतं मार्केटिंग. मार्केटिंग क्लाउड पासून आपला फ्लो चालू झालेला होता, राईट. इफ यू ऑब्झर्व दिस फ्लो डायग्राम, या फ्लो डायग्राम मध्ये काय आहे? फर्स्ट वी आर म्हणजे याचा फ्लो स्टार्ट होत आहे मार्केटिंग क्लाउड वरून. मार्केटिंग क्लाउड मध्ये दोन एलिमेंट्स आहेत. फर्स्ट इज अ कॅम्पेन अँड अनदर वन इज अ लीड, ठीक आहे. कॅम्पेन म्हणजे काय असतात? कॅम्पेन म्हणजे कुठलाही टार्गेटेड मार्केटिंग एफर्ट, त्याला आपण कॅम्पेन म्हणतो. मार्केटिंग एफर्ट म्हणजे कसं की आता सपोज मी नागपूरमध्ये बॅनर्स लावलेले आहेत, ठीक आहे. दॅट कॅन बी अ मार्केटिंग एफर्ट टू अट्रॅक्ट अ ऑडियन्स फ्रॉम द नागपूर, ठीक आहे. त्यानंतर लीड्स म्हणजे काय? लीड्स म्हणजे कोणती इन्क्वायरी जी आपल्याला सेल्सफोर्स मध्ये येत आहे, ठीक आहे. लेट्स सी इट इन द प्रॅक्टिकल मध्ये पाहू. आय एम इन द मार्केटिंग क्लाउड. मी मार्केटिंग क्लाउड मध्ये इथे लिहून येत असते मी कुठे आहे तर, ठीक आहे. मी मार्केटिंग क्लाउड मध्ये, मला जर कॅम्पेन क्रिएट करायचं आहे तर मी कॅम्पेन वर जाईल, न्यू कॅम्पेन बनवेल. कॅम्पेन वर पण मला कॅम्पेनला पॅरेंट कॅम्पेन देता येत आहे, ठीक आहे. हिअर इज अ ऑप्शन. म्हणजे एका कॅम्पेनला मल्टिपल पॅरेंट कॅम्पेन असू शकतात. फॉर एक्झाम्पल जर मला नागपूरमध्ये मार्केटिंग करायची आहे एका प्रोडक्टची, तर तिथे कसा सीन राहू शकतो की एक पर्टिक्युलर नागपूर नावाचं कॅम्पेन बनेल, त्यामध्ये मल्टिपल चाइल्ड कॅम्पेन बनतील. जसं की मी नागपूर सोशल मीडिया ऍड चालवेल, नागपूरमध्ये ईमेल ड्राईव्ह चालवेल, ऑफलाईन काही कॉन्फरन्स घेईल, इव्हेंट घेईल मॉल्स मध्ये वगैरे वगैरे. तर सगळे ते काय आहे? नागपूरचे चाइल्ड कॅम्पेन आहे. असं आपण हायरार्की सेट करून ठेवू शकतो, ठीक आहे. जर हे ऍक्टिव्ह नसेल तर आपल्याला डायरेक्ट कॅम्पेन क्रिएट करता येत नाही. तर डायरेक्ट कॅम्पेन म्हणजे काय? डायरेक्ट कॅम्पेन म्हणजे अशा कॅम्पेन ज्या कॅम्पेन मध्ये कस्टमर्स डायरेक्टली इन्व्हॉल्व असतील, त्याला आपण डायरेक्ट कॅम्पेन म्हणत आहे, ठीक आहे. आणि इनडायरेक्ट कॅम्पेन आहे आणखी. इनडायरेक्ट कॅम्पेन म्हणजे काय? की ज्यामध्ये कस्टमर्स डायरेक्टली इन्व्हॉल्व नाही आहे. सिंपल बेसिक डिफरन्स काय आहे? सिम्पली म्हणू शकतो की मी जर तुम्हाला लोन साठी कॉल येत आहे तर ते तुम्हाला नावानी, म्हणजे फॉर एक्झाम्पल
इफ मी जर सेल्स एक्झिक्युटिव्ह आहे तर माझ्याकडे डेटा आहे कॉलिंगचा, आणि त्यावर मला माहित आहे कोण राजू आहे कोण राम आहे. ठीक आहे, त्याला मी कॉल करत आहे. ठीक आहे, हॅलो मिस्टर राम, तुम्ही इंटरेस्टेड आहे लोनसाठी असं विचारतात ते. ठीक आहे, त्यांना माहित आहे तो नंबर असोसिएट आहे राम सोबत. ठीक आहे, म्हणजे म्हणू शकतो आपण की डायरेक्टली इन्व्हॉल्व करत आहे आपल्याला त्यांच्या मार्केटिंग एफर्ट मध्ये. ठीक आहे, सेम फॉर द इमेज. ईमेल पण आपल्याला आजकाल नावाने येतात, फ्लिपकार्टचे मिंत्राचे ईमेल येतात. ठीक आहे, ते आपल्या पर्टिक्युलर ईमेल आयडी वर येत आहे. ठीक आहे, तर डायरेक्टली इन्व्हॉल्व करत आहे ते आपल्याला. इनडायरेक्ट कॅम्पेन म्हणजे सिम्पली की मी कुठेतरी एखाद्या चौकात बॅनर लावून दिले. ठीक आहे, मला माहित नाहीये त्या बॅनर वरून लोक पाहत आहे, बॅनरला कोणते लोक इंटरेस्ट शो करत आहे, कोणते लोक त्यावरून कॉल करत आहे, मला काहीच आयडिया नाहीये. त्याला आपण इनडायरेक्ट कॅम्पेन म्हणतो. सेल्सफोर्स मध्ये फक्त आपण डायरेक्ट कॅम्पेन रन करू शकत आहे, एक्झिक्यूट करू शकत आहे. रन करू शकत आहे म्हणजे एक्झिक्यूट करू शकत आहे. त्याला इनडायरेक्ट कॅम्पेन नाही करू शकत. इनडायरेक्ट कॅम्पेनचं आपण मग इथे का बरं मेन्शन करत आहे, जसं हा नागपूर गोदरेज प्रॉपर्टी नागपूर बॅनर आपण क्रिएट केला होता त्या दिवशी, हा कशासाठी करत आहे, तर आपण फक्त आणि फक्त डेटा मॅनेज करायसाठी, डेटा मेंटेन ठेवायसाठी, रेकॉर्ड्स मेंटेन ठेवायसाठी करत आहे. जसं की आता हा नागपूर गोदरेज प्रॉपर्टीज नागपूर बॅनर नावाचं एक कॅम्पेन होतं. त्यामध्ये आपण काय केलं, त्याची फाईल अटॅच केली होती. त्यानंतर काय काय बोलणं झालं, कम्युनिकेशन कसं झालंय, कोण असोसिएट होतं कोण नव्हतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण यात मॅनेज करू शकतो. इन शॉर्ट, इनडायरेक्ट कॅम्पेन मध्ये आपण फक्त आणि फक्त डेटा मॅनेज करू शकत. डायरेक्ट कॅम्पेन मध्ये आपण एक्झिक्यूट करू शकत आहे. जसं आपण नागपूर ईमेल कॅम्पेन बनवलं होतं लास्ट लेक्चर मध्ये, आणि त्यामध्ये आपण पाच मध्ये दोन किंवा 3 लीड्स टाकल्या होत्या आणि बाकी कॉन्टॅक्ट टाकले होते आणि एक्झिक्यूट करून पाहिलं होतं कॅम्पेन. म्हणजे आपण लिटरली ईमेल पाठवले होते त्यांना. ठीक आहे, दोन्ही पण माझे नंबर होते, मी तुम्हाला ईमेल करून दाखवलेला आहे. ठीक आहे, तर आता त्यानंतर काय असते, कॅम्पेन जेव्हा आपण करत आहे, सपोज आता मी बॅनर लावत आहे. ठीक आहे, नागपूरमध्ये, तर बॅनर लावल्यानंतर काय होत आहे की मला कोणी ना कोणी कॉल करत आहे. ठीक आहे, आता कॉल करत आहे तर आपण त्यांना विचारतो कुठून कॉल करत आहे तुम्ही, तुमचं नाव काय वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी, किंवा इन्क्वायरी करत आहे पेपरवरून, न्यूजपेपरवरून. ठीक आहे, तर आपण काय करत आहे, त्यांना लीड्स म्हणत आहे. लीड्स म्हणजे तिकडून जर कोणाचा कॉल येत आहे तर त्याला आपण लीड्स म्हणत आहे. लीड्स म्हणजे काय असू शकते, इट कॅन बी अ जनरल इन्क्वायरी, एक जनरल इन्क्वायरी आहे. त्याच्या मागचा पर्पज सेल्स हा राहू शकतो किंवा नाही पण राहू शकतो. असं जरुरी नाहीये की इन्क्वायरी केल्यानंतर ते विकत घेतीलच प्रोडक्ट. ठीक आहे, तर मग आपण त्याला लीड्स म्हणत आहे. म्हणजे लीड्सला आपण, लीड्सची डेफिनेशन काय होऊ शकते, एनी सस्पेक्ट और प्रॉस्पेक्ट इज नोन ऍज लीड. म्हणजे ते सस्पेक्ट पण आहे आणि प्रॉस्पेक्ट पण आहे. सस्पेक्ट म्हणजे कसं की ते माइट बी कोणी कॉम्पिटिटर राहू शकते लीड्स मध्ये. ठीक आहे, कोणी पण राहू शकते. त्यानंतर असं पण नाही आहे की जेन्युन बिलकुल नाही राहणार आहे, एक दोन व्यक्ती जेन्युन पण राहू शकते. ठीक आहे, तर मग सर्वांचा डेटा आपण मेंटेन करत आहे लीड मध्ये. लीड क्रिएट करताना न्यू बटन वरून आपण मिस्टर श्याम शर्मा, कंपनी आहे सपोज PCS. ठीक आहे, अशी सेट करत आहे लीड. ठीक आहे, असं सेव्ह करत आहे, 1 बाय 1 लीड ऍड करत आहे. ठीक आहे, त्यांच्यासोबत काय बोलणं झालंय, काय टास्क आहे. सपोज की मला तुम्ही ब्राउशर पाठवा, मला तुम्ही तुमचा एखादा व्हिडिओ पाठवा, किंवा तिकडनं पुन्हा पुन्हा कॉल येत आहेत, ते त्याची हिस्ट्री आणि रेकॉर्ड्स इथं ट्रॅक करू शकत आहे आपण. ठीक आहे, तर याला आपण लीड म्हणत आहे. ठीक आहे, जसा आपला फ्लो होता, कॅम्पेन केल्यानंतर आपल्याला लीड भेटत आहे. म्हणजे कसं, मी कुठे ना कुठे बॅनर लावला असेल, त्यानंतर पेपर ऍड्स रन केले असेल, पॅम्पलेट्स वाटले असेल, दीज आर टाइप ऑफ कॅम्पेन. कॅम्पेन मार्केटिंग ऍक्टिव्हिटी केल्यानंतर मला लीड्स भेटत आहे. आणि जिथे जिथे हा आयकन आहे, मी ज्याला आता क्लिक केलं, दॅट इज नोन ऍज, याला आपण काय कशाने रिप्रेझेंट करत आहे, स्टेजेसने रिप्रेझेंट करत आहे. की लीड्स कॅन हॅव मल्टिपल स्टेजेस. जसं स्टेजेस कुठे आहे आपल्या, या स्टेजेस, ओपन, नॉट कनेक्टेड, वर्किंग, कनेक्टेड, क्लोज, कन्वर्टेड. ठीक आहे, या स्टेजेस आहे, लीड्सच्या स्टेजेस आहे. ठीक आहे, आता अकॉर्डिंग टू आवर फ्लो, आपला जो फ्लो आहे त्याच्या अकॉर्डिंग काय होत आहे, त्यात आपल्याला काय दिसत आहे की लीड्स वरून आपल्याला काय भेटत आहे, अपॉर्च्युनिटी. डायरेक्टली हा एरो
अपॉर्च्युनिटी कडे जात आहे. ठीक आहे, लीड्स वरून आपल्याला काय भेटत आहे? अपॉर्च्युनिटी. आणि सोबतच काय भेटत आहे? अकाउंट्स आणि कॉन्टॅक्ट. हे कसं कसं काय होऊ शकते? तर लेट्स सी इट इन अ प्रॅक्टिकल. ठीक आहे, मी 2-3 लीड क्रिएट करतो. आधी मी 2-3 लीड क्रिएट करून घेतो. श्याम शर्मा मी आताच केलेला आहे. त्यानंतर मी मिस्टर विजय एस कंपनी आहे त्यांची, जसे अटॉस. ठीक आहे, सेव्ह. त्यानंतर मी करतो सचिन, मिस्टर सचिन तेंडुलकर 30. ठीक आहे, कंपनी आहे त्याची क्रिकेट, बीसीसीआय. ठीक आहे, सेव्ह. आता 2-3 मी लीड क्रिएट केलेलं आहे. ठीक आहे, मी जसं जसं आपल्या फ्लो वरून म्हटलेलं होतं की आपल्याला लीड्स वरनं अपॉर्च्युनिटी भेटत आहे आणि सोबतच आपल्याला अकाउंट्स आणि कॉन्टॅक्ट ऑटोमॅटिकली भेटत आहे. ठीक आहे, सो कसं होत असते ते? लेट्स गो टू अ सचिन मध्ये जाऊ. ठीक आहे, सचिन मध्ये गेलो. इथे ऑप्शन आहे, व्हेनेवर लीड इज कन्वर्टेड. लीड कन्वर्ट झाल्यानंतर आपल्याला काय भेटत आहे? आपल्याला अकाउंट्स भेटत आहे, कॉन्टॅक्ट भेटत आहे आणि अपॉर्च्युनिटी भेटत आहे. कसं भेटते? कन्वर्ट कसं करायचं? इथे क्लिक करायचं कन्वर्ट आणि सिलेक्ट कन्वर्टेड स्टेटस वर क्लिक करायचं. ठीक आहे, आता हा काय म्हणत आहे? कन्वर्ट लीडचा फॉर्म आहे. तर तो म्हणत आहे अकाउंट क्रिएट करायचा आहे बीसीसीआय, कॉन्टॅक्ट क्रिएट होईल सचिन तेंडुलकर, अपॉर्च्युनिटी क्रिएट होईल बीसीसीआय. अपॉर्च्युनिटीला आपण आणखी एक नवीन नाव देऊ. ठीक आहे, सचिन टी फॉर नागपूर फ्लॅट गोदरेज प्रॉपर्टी. ठीक आहे, असं काहीतरी. आता मी कन्वर्ट करतो. ऍज सून ऍज आय कन्वर्टेड धिस, जसं जसं मी कन्वर्ट केलं, लीड्स मधून सचिन तेंडुलकर इज गॉन. ठीक आहे, कुठे गॉन? कुठे गेलाय? कॉन्टॅक्ट मध्ये गेलाय सचिन तेंडुलकर. ठीक आहे, त्यानंतर अपॉर्च्युनिटी मध्ये एक नवीन सचिन टी फॉर नागपूर फ्लॅट नवीन अपॉर्च्युनिटी क्रिएट झाली. आणि अकाउंट्स मध्ये सेल्स वर जातोय मी. सेल्स वर गेल्यानंतर अकाउंट्स मध्ये एक नवीन अकाउंट क्रिएट झालाय बीसीसीआय ऑटोमॅटिकली. सो आपल्या फ्लो नुसार, जसा आपला फ्लो होता तसा कॅम्पेन वरून आपल्याला लीड भेटली सचिनची, आणि त्यानंतर अपॉर्च्युनिटी जेव्हा लीड वरून अपॉर्च्युनिटी कन्वर्ट होत आहे तेव्हा आपल्याला सोबत सोबत अकाउंट्स आणि कॉन्टॅक्ट भेटत आहे. गेट इट गाईज? समजलेलं आहे? ठीक आहे, आणखी कन्फ्युजन नका ठेवू. हे आपण काय करत आहे? हे आपण एंड युजर्स वर्क शिकत आहे. एंड युजर्स वर्क, दिस इज नॉट आवर रिस्पॉन्सिबिलिटी. हे आपलं काम नाहीये. आपण म्हणजे कोण? डेव्हलपर्स. आपलं काम हे नाहीये. ठीक आहे, मी आणखीन रिपीट करत आहे, आपलं काम हे नाहीये. आपण फक्त आणि फक्त बाय डिफॉल्ट आउट ऑफ द बॉक्स सेल्सफोर्स सीआरएम मध्ये काय काय होऊ शकते आणि काय काय होत आहे सध्या, ते आपण शिकत आहे. का बरं शिकत आहे? कारण की आपल्याला याच्यावरून काही फीचर्स घेऊन मॉडिफाय करावं लागते कधी कधी. ठीक आहे, त्यानंतर दुसरा रिझन का बरं शिकत आहे आपण? कारण की हा पर्टिक्युलर जो पोर्शन आहे हा 30% ऑफ सेल्सफोर्स ऍडमिन सर्टिफिकेशनच्या सिलेबस मध्ये आहे. ठीक आहे, जे काही वेटेज आहे. ठीक आहे, म्हणून आपल्याला ते सर्टिफिकेशन पास व्हायसाठी या सगळ्या ऍक्टिव्हिटीज वर क्वेश्चन्स येणार आहे. राईट? ठीक आहे, आता नेक्स्ट आपण एक आणखी वेळा मी सांगतो हे लीड्स. ठीक आहे, काय होत आहे? विजय एस नावाची विजयची लीड आहे. ठीक आहे, आय एम इन टू अ लीड मध्ये आहे. विजय एस ची लीड आहे, त्याची कंपनी आहे आयटॉस. ठीक आहे, आता कन्सिडर करा की विजय एस इज इंटरेस्टेड इन द फ्लॅट मध्ये इंटरेस्टेड आहे खूप चांगल्या प्रकारे. ठीक आहे, आपण काय म्हणू शकतो की तो फ्लॅट मध्ये आहे. मी काय डायरेक्टली त्याला कॉल करेल. ठीक आहे, तो साईट व्हिजिट वगैरेला आलेला असेल, त्यानंतर त्यांनी काही इंटरेस्ट शो केला असेल, तर मी याला काय म्हणेल? मी याला अपॉर्च्युनिटी म्हणेल. अपॉर्च्युनिटी म्हणजे काय झालं? याचं थोडस कन्फर्मेशन झालं की हा सस्पेक्ट नाहीये, हा राईट प्रॉस्पेक्ट आहे. म्हणजे अपॉर्च्युनिटी म्हणजे काय? याच्यासोबत आपल्याला आणखी टाइम स्पेंड करावा लागणार आहे कन्वर्ट करायला. ठीक आहे, तर आता काय होतंय? सिम्पली विजय एस ला मला कन्वर्ट करायचं. इथे ऑप्शन आहे कन्वर्टेड म्हणून. ठीक आहे, या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे. या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर सिलेक्ट कन्वर्टेड स्टेटस.
हे बटन ऍक्टिव्हेट होईल. ठीक आहे, या बटनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याबरोबर एक फॉर्म ओपन होईल. त्यात तो विचारत आहे आपल्याला की अटॉस नावाचं अकाउंट क्रिएट करू की चूज ऑर, इथे ऑर आहे, की अटॉस ऑलरेडी आहे. ठीक आहे, जर ऑलरेडी असेल तर आपण इथून अटॉस सिलेक्ट करू शकतो, नाहीये आपल्याकडे. ठीक आहे, आता इथून अकाउंट क्रिएट करू आपण नवीन अटॉस नावाचं. क्रिएट न्यू कॉन्टॅक्ट मिस्टर विजय एस. ठीक आहे, नवीन कॉन्टॅक्ट क्रिएट होईल. त्यानंतर काय होत आहे, अपॉर्च्युनिटी नेम. अपॉर्च्युनिटी नेम काय, विजय एस फॉर नागपूर 4 BHK असं काहीतरी. ठीक आहे, मी म्हणतो 24th फ्लोअर फ्लॅट असं, की आपल्याला इंटरनल कम्युनिकेशन साठी, आपल्याला म्हणजे इंटरनल कम्युनिकेशन साठी जे एंड युजरला लागेल ते इथे अपॉर्च्युनिटी नेम लिहू शकतात. ठीक आहे, आय विल से कन्वर्ट. कन्वर्ट केल्याबरोबर काय होत आहे, 3 नवीन गोष्टी मला भेटत आहे. अकाउंट म्हणजे सिस्टम मध्ये काय होणार आहे, अटॉस नावाचं अकाउंट एक नवीन बनणार आहे. त्यानंतर एक कॉन्टॅक्ट बनणार आहे विजय एस नावाचा, आणि एक नवीन अपॉर्च्युनिटी क्रिएट झालेली आहे विजय एस फॉर नागपूर 4 BHK अँड व्हॉट एव्हर 24th फ्लोअर फ्लॅट. ठीक आहे, मी चेक करतो आता. लीड्स मध्ये आलो, लीड्स मधून विजय एस इज गॉन. ठीक आहे, अकाउंट्स मध्ये आलो, अकाउंट्स मध्ये अटॉस नावाचं अकाउंट एक नवीन क्रिएट झालेलं आहे. कॉन्टॅक्ट मध्ये आलोय, विजय एस च कॉन्टॅक्ट आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन राहू शकते आपला, की सपोज आता कन्सिडर करा हा डेमो क्लास, एक एक्झाम्पल घेऊ आपण. हा डेमो क्लास कशासाठी होत आहे, कारण तुम्ही सगळे एक लीड्स आहे. ठीक आहे, आता तुमच्यासोबत कोण कोण आहे, तुमच्यासोबत म्हणजे 400-500 लोक आणखी होते. पहिल्या दिवशी खूप जास्त होते. ठीक आहे, हळूहळू हळूहळू लोक कमी झाले. का बरं कमी झाले, म्हणजे त्यांचं काही पर्सनल रिझन पण राहू शकते. ठीक आहे, तर आता काय होत आहे की लीड्स म्हणजे काय, जेवढे जेवढे काही इन्क्वायरी झाल्या आमच्याकडे त्या लीड्स आहे. ठीक आहे, जे जे जॉईन झाले कॉलला त्याला आपण म्हणू शकतो अपॉर्च्युनिटी. ठीक आहे, आता सपोज एक लीड आहे. ठीक आहे, श्याम शर्मा म्हणून. ठीक आहे, श्याम शर्मा. ठीक आहे, त्यांचं म्हणणं आहे की मी यावेळेस तर क्लास नाही करू शकत आहे. ठीक आहे, मी पुढचा बॅच करेल. असे खूप लोक राहतात. ठीक आहे, तर यावेळेस काय, मला माहित आहे श्याम शर्मा हा जेन्युइन पर्सन आहे आणि तो क्लास करणारच आहे. ठीक आहे, तर मला काय करायचं आहे की मला त्याचं अकाउंट आणि कॉन्टॅक्ट बनवायचं आहे, पण अपॉर्च्युनिटी नाही क्रिएट झाली पाहिजे. या केसमध्ये कसं करायचं, लेट्स क्लिक ऑन श्याम शर्मा. ठीक आहे, याला कन्वर्ट करू. ठीक आहे, सिलेक्ट कन्वर्टेड स्टेटस वर क्लिक करेल मी. ठीक आहे, त्याचं अकाउंट एक बनलं, श्याम शर्माही बनला. ठीक आहे, आता इथे छोटासा ब्लॉक आहे, डोंट क्रिएट अन अपॉर्च्युनिटी अपॉन कन्वर्जन. म्हणजे जेव्हा कन्वर्ट होईल तेव्हा फक्त आणि फक्त अकाउंट आणि कॉन्टॅक्टच बनवा, अपॉर्च्युनिटी नका बनवू. ठीक आहे, मी इथून क्लिक करेन. ठीक आहे, कन्वर्ट करेन. कन्वर्ट केल्याबरोबर काय झालं, 2 गोष्टी क्रिएट झाल्या. फर्स्ट इज अकाउंट, वन अकाउंट कॉल्ड TCS, कॉन्टॅक्ट कॉल्ड श्याम शर्मा. गो टू लीड्स वर आलो. ठीक आहे, इथून श्याम गेलेला आहे, अकाउंट मध्ये एक TCS आलेला आहे. ठीक आहे, नवीन, आणि श्याम शर्मा पण आलेला आहे. आता नेक्स्ट केस, TCS रिपीट झालेला आहे, राईट, अकाउंट मध्ये. का बरं रिपीट झालाय, कारण की आपण कुठेच व्हॅलिडेशन नाही लावलेलं आतापर्यंत. म्हणजे आपण काय म्हणू शकतो की आउट ऑफ द बॉक्स सेल्सफोर्स CRM मध्ये रिपीट पण होत आहे. तो डुप्लिकेट डेटा काय आहे, म्हणजे TCS 2-2, 3-3 TCS व्हायला पाहिजे का, नाही व्हायला पाहिजे. एक TCS असेल तर दुसरं TCS क्रिएट होताना, अकाउंट होताना काय एरर यायला पाहिजे की देअर इज वन TCS इन द सिस्टम, प्लीज चेक दिस. ठीक आहे, तर आता हे कोण फिक्स करून देईल, हे आपण फिक्स करून देऊ. आपण म्हणजे डेव्हलपर्स और ऍडमिन. ठीक आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो की आउट ऑफ द बॉक्स सेल्सफोर्स CRM हे फिट फॉर यूज नाही डायरेक्टली, इट नीड्स अ कॉन्फिगरेशन. ठीक आहे, त्यानंतर एक आणखी एक्झाम्पल घेऊ. मी आणखी दुसरा वे सांगतो कसं आपल्याला कन्वर्ट करता येते. ठीक आहे, राम आहे, आय एम इन द लीड्स. मी लीड मध्ये आहे. लीड मध्ये आहे मी. ठीक आहे, हिअर इज रामला आपल्याला अपॉर्च्युनिटी मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मी इथून तुम्हाला प्रत्येकाला सांगितलं, पण देअर इज वन अनदर वे, म्हणजे आणखी एक वे आहे
अपॉर्च्युनिटी मध्ये कन्वर्ट करायचा. ठीक आहे, कसा कन्वर्ट होईल, इथे सबमिट अप्रुव्हलच्या बाजूला हा ड्रॉप डाऊन आहे, तुम्ही जर ऐकलं, तुम्ही जर पाहत असाल तर. ठीक आहे, या ड्रॉप डाऊन वर क्लिक करायचं आहे. ठीक आहे, इथे कन्वर्टचं ऑप्शन आहे. ठीक आहे, इथून पण तुम्ही कन्वर्ट करू शकता. ओके, ऍक्सेंचर मला वाटतं असेल सिस्टम मध्ये, राईट. जर मला माहित आहे की ऍक्सेंचर आहे सिस्टम मध्ये, हिअर इज ऍक्सेंचर, हा ऍक्सेंचर नाव आहे. जर मी डायरेक्टली इथून क्रिएट न्यू करेल तर डुप्लिकेट ऍक्सेंचर होत आहे. ठीक आहे, आता मला चूज फ्रॉम एक्झिस्टिंग करायचं आहे. ठीक आहे, आधीच ऍक्सेंचर आहे हे मला माहित आहे. ठीक आहे, तर मी इथून डायरेक्टली सिलेक्ट पण करू शकतो, म्हणजे काय एक्झिस्टिंग अकाउंटला राम हा असोसिएट होऊन जाईल. ठीक आहे, आता प्रत्येक वेळे आपल्याला माहित तर नाही राहत की ऍक्सेंचर आहे नाहीये, राईट, सिस्टम मध्ये, कारण सिस्टम मध्ये मिलियन ऑफ डेटा असतात. ठीक आहे, तर मग त्यासाठीच आपल्याला त्याचं कॉन्फिगरेशन करावं लागते. ते कसं करायचं, काय करायचं ते आपण पुढे हळूहळू हळूहळू पाहणार आहे. ठीक आहे, हे पण तुम्हाला करून दाखवेल मी. ठीक आहे, हा केस सॉल्व. ठीक आहे, आता अपॉर्च्युनिटी नेम आय एम जस्ट सिलेक्टिंग राम फ्रॉम ऍक्सेंचर ओल्ड अकाउंट. ठीक आहे, 4 BHK फ्लॅट, राईट. कन्वर्ट, काही पण आपण नाव देऊ शकतो अपॉर्च्युनिटीला. ठीक आहे, आता चेक करू आपण, गो टू लीड्स. ठीक आहे, इथून इथून राम गेलेला, अकाउंट्स मध्ये ऍक्सेंचर ऑलरेडी होतं. ठीक आहे, दुसरा ऍक्सेंचर नाही आहे, तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, कॉन्टॅक्ट मध्ये राम इज देअर. ठीक आहे, म्हणजे काय होत आहे, आपण आपण मॅन्युअली पण चूज करू शकत आहे, एक्झिस्टिंग अकाउंटला एक कॉन्टॅक्ट असाइन करू शकत आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलाय सर्वांना. ठीक आहे, इफ यू हॅव डाउट्स डायरेक्टली मेन्शन इन द कमेंट बॉक्स. ठीक आहे सर, एका वेळेस मेल कसं सेंड करायचा कॅम्पेन मधून ते शॉर्ट मध्ये. ओके चालेल. अक्षय ठावकर, तू प्लीज ज्यांना ज्यांना ईमेल पाहिजे स्वतःच्या मेलवर, ठीक आहे, मी करून दाखवतो, तुम्ही मेल्स मेन्शन करून घ्या खाली. ठीक आहे, कॅम्पेन मधून तुमच्या मेलवर मेल येईल, कारण की मी इथे दाखवत आहे, तर तुम्हाला म्हणजे खरंच येत आहे नाही येत आहे ते तर माहित नाही आहे. तर ज्यांना ज्यांना इथे टाकायचं आहे, ठीक आहे, मेल, मी त्यांची लीड क्रिएट करतो आणि आपण ते प्रॅक्टिकली करू. ठीक आहे, अक्षयचा आलेला आहे. ओके, आणखी कोणाला टाकायचं असेल? ओके, 4-5च लोक, मला 10च ईमेल टाकावं लागतो. ठीक आहे, इनफ. ठीक आहे, सो लेट्स क्रिएट अ कॅम्पेन. डायरेक्ट कॅम्पेन कसं रन करायचं, एक्झिक्यूट करायचं, ते आता मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, आय गो टू फॉर द डायरेक्ट कॅम्पेन. कॅम्पेन साठी मला कुठे जावं लागेल, मार्केटिंग क्लाउड वर. मार्केटिंग क्लाउड वर जात आहे मी. ठीक आहे, आता कॅम्पेन क्रिएट करत आहे, न्यू कॅम्पेन. ठीक आहे, कसं करायचं क्रिएट, कॅम्पेन वर जायचं, न्यू बटन वर प्रेस करायचं. ठीक आहे, कॅम्पेन नेम न्यू ईमेल कॅम्पेन 9th Jan. ओके, 9th Jan. ठीक आहे, आता मेक शुअर इट इज ऍक्टिव्ह, कारण डायरेक्ट कॅम्पेन जर एक्झिक्यूट करायचं आहे तर ऍक्टिव्ह नसेल तर होत नाही. ठीक आहे, हे ऍक्टिव्ह करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, मी इथे डायरेक्टली ईमेल सिलेक्ट करतो, कोणत्या टाईपचं कॅम्पेन आहे, ईमेल, आणि सेव्ह करत आहे डायरेक्टली. ठीक आहे, एक कॅम्पेन क्रिएट झालाय. ठीक आहे, आता मला काय ऍड करायचं आहे, कॅम्पेन मेंबर. बट जे तुम्ही मला आता ईमेल दिले ते ते मेंबर आहे का, नाही आहे सध्या. ठीक आहे, तर मला काय करावं लागणार आहे, सिम्पली मला ऍड करावं लागणार आहे त्या लीड्स आधी. ठीक आहे, तर मी काय करेल, लीड्स वर जाईल, मी जस्ट मिस्टर अक्षय टी, ठीक आहे, आणि जस्ट त्याचा ईमेल पेस्ट केला. त्याची कंपनी सिलेक्ट करतो मी, TCS. ठीक आहे, सेव्ह, एक लीड क्रिएट झाली, राईट. अक्षय ठावकर. ठीक आहे, TCS मध्ये वर्किंग आहे. ठीक आहे, नेक्स्ट मी ऍड करतो अभिलाष. ठीक आहे, ऍड न्यू करायला मी काय करेल, मिस्टर से अभिलाष सरनेम पाटील. ठीक आहे, ठीक आहे, एक ईमेल ऍड केला त्याचा मला, मी याला देतो
की हा LIC ला वर्किंग आहे, LIC इंडिया. ठीक आहे, इंडिया सेव्ह. ओके. त्यानंतर मी आणखी 2 लीड्स ऍड करून देतो ज्यांनी ईमेल टाकलेला. मिस्टर UD. ठीक आहे, मिस्टर UD ईमेल मी देतो की ग्रॅडेक्स ला वर्किंग आहे, सेव्ह. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट इज अमोल. राईट. मी ऍड करतो आणखी एक लीड, मिस्टर ईमेल टाकला मी, अमोल D. ओके. आता ह्या लीड्स क्रिएट झालेल्या, कंपनी नेम राहिलेला. ओके. इथे व्हॅलिडेशन आहे ऑलरेडी, मी जस्ट कंपनी टाकून देतो याची, डेलॉइट. ओके, ऍड केले मी हे. ठीक आहे. आता मला काय करायचं, कॅम्पेन मध्ये मेंबर्स ऍड करायचं. मी ऑलरेडी कॅम्पेन बनवलेला आहे. ठीक आहे, न्यू ईमेल कॅम्पेन 9 जॅन म्हणून. त्यामध्ये मला सिम्पली फक्त लीड्स ऍड करायचे, म्हणजे ऍज अ कॅम्पेन मेंबर लीड ऍड करायचे. ठीक आहे. तर व्हॉट विल आय डू, मी डायरेक्ट कॅम्पेन मेंबर वर जाईल, ऍड लीडच्या बटन वर क्लिक करेल, ऍड लीडच्या. ठीक आहे, ऍड लीड वर जाईल. इथे खूप साऱ्या लीड्स आलेल्या आहेत. ठीक आहे, मी या 4घांना ऍड करून देतो. ठीक आहे, आणि मला पण ऍड करतो मी. का बरं, कारण बाकीचे जे आहे त्यांना मला ईमेल दाखवावं लागेल. ठीक आहे, माझ्याकडे आणखी ईमेल आहे का, नाही. ठीक आहे. ओके. नेक्स्ट केल्याबरोबर डायरेक्ट इथे 2-3 ऑप्शन आहे. काय म्हणत आहे, हे कॅम्पेन आहे म्हणत आहे न्यू, हे व्यवस्थित आहे का म्हणे कॅम्पेन. ठीक आहे, की तुम्हाला दुसरं सिलेक्ट करायचं आहे, ते बाय डिफॉल्ट सिलेक्टेड आहे. ठीक आहे. त्यानंतर ह्या मेंबरचं स्टेटस कसं आहे, म्हणजे यांनी ऑलरेडी इन्क्वायरी रिस्पॉन्डेड आहे हे, या जर सपोज म्हणजे आपण ऑलरेडी ईमेल कुठून तरी दुसऱ्या थर्ड पार्टीनं पाठवले असेल तर रिस्पॉन्डेड पण ठेवू शकतो, और सेंट यांना फक्त एकदा पाठवलेला रिस्पॉन्सचा आपल्याला माहित नाहीये. ठीक आहे. त्यानंतर हे हे तुम्ही 2 पैकी काही पण ठेवू शकता. ठीक आहे. यामध्ये जर आणखी ऑप्शन्स ऍड करून पाहिजे तर ते आपलं डेव्हलपरचं काम आहे. ठीक आहे. ओके. इथे काय म्हणत आहे की यांचं स्टेटस हेच ठेवा म्हणत आहे. ठीक आहे, म्हणजे अपडेट द एक्झिस्टिंग कॅम्पेन मेंबर्स, यांना जे आधी ऑलरेडी कॅम्पेन मेंबर ऍड असतील तर या स्टेटसचे सपोज ते रिस्पॉन्डेड वाले असतील. ठीक आहे, आणि आपण सेंट या स्टेटसचे ऍड करत असू. ठीक आहे, तर मग काय होईल की त्यांचं स्टेटस चेंज नाही होईल. ठीक आहे, कॅम्पेन मध्ये ज्या नवीन ऍड झालेल्या कीप मेंबर स्टेटस सेंट ठेवलं, ते नवीन आलेल्यांच फक्त सेंट राहील. ठीक आहे, ओव्हरराईड नाही होईल. ठीक आहे, मी जस्ट सिम्पली ऍड केले आहे कॅम्पेन मध्ये मेंबर 5 लोक. मला जर पाहायचं असेल तर इथं व्ह्यू ऑल करून मी पाहू शकतो. ठीक आहे, एवढे सारे कॅम्पेन मेंबर ऍड केलेले आहे. कॅम्पेन वर पुन्हा जात आहे, कॅम्पेन ओपन करता. आता माझं काय, कॅम्पेन सेट झालेलं आहे. एक 5 मेंबर वर कॅम्पेन रन करणार आहे सिम्पली. ठीक आहे, आणि ईमेल कॅम्पेन आहे. आता हे एक्झिक्यूट कसं करायचं. ठीक आहे, मेंबर वगैरे ऍड केलेले आहेत सगळे. आता सिम्पली एक्झिक्यूट करायसाठी मला या ड्रॉप डाऊन वर क्लिक करायचं, या ड्रॉप डाऊन. ठीक आहे, इथून ऑप्शन आहे सेंड लिस्ट ईमेल, या लिस्टला ईमेल पाठवायचा आहे. ठीक आहे, इथे सिम्पली मी ऍड केलं. ठीक आहे, आता मी सब्जेक्ट लिहितो, न्यू ईमेल कॅम्पेन पेस्ट. ठीक आहे, सिम्पली हॅलो पीपल्स, thanks for your inquiry for flat, right? Godrej, thanks and regards, Godrej Properties. ठीक आहे, आता मला जर या ईमेल मध्ये, ठीक आहे, या ईमेल मध्ये मला सिम्पली काही इमेज वगैरे खाली टाकायची असेल, म्हणजे ईमेल मध्ये इमेज टाकायची असेल तर मी इथून टाकू शकतो.
ठीक आहे. इथून मी फॉर्मॅटिंग पण करू शकतो. मला हॅलो पीपल्स हे बोल्ड मध्ये पाहिजे, ठीक आहे, राईट. त्याचा कलर मला चेंज करायचा आहे हॅलो पीपल्सचा, ठीक आहे. ग्रीन केला, ग्रीन ओळखून येतं, रेड केला, ठीक आहे. त्याची फॉन्ट साईज मला वाढवायची आहे किंवा कमी करायची आहे, सगळं करू शकतो मी. फॉर्मॅटिंग करू शकतो इथून, ठीक आहे. त्याला असं वेगळ्या फॉन्ट वर द्यायचं आहे, ठीक आहे. त्या आता याच्या मधात मला एक इमेज टाकायची आहे. तिथून इमेज वर जाईल, ठीक आहे. ब्राउज अँड अपलोड वर जाईल. माझ्याकडे ऑलरेडी नागपूर ईमेल कॅम्पेन मध्ये एक इमेज स्टोअर्ड आहे, ठीक आहे. ती इन्सर्ट करून देतो, ठीक आहे. ही इमेज चालली जाईल, ठीक आहे. त्यानंतर जर मला याला अटॅचमेंट द्यायची, अटॅचमेंट आणि इमेज मध्ये फरक आहे की हा इमेज मध्ये डिस्प्ले होईल, ठीक आहे. अटॅचमेंट हे अटॅच होईल, ठीक आहे. अटॅच म्हणजे डाउनलोड पीडीएफ असते ना, तशा टाईप, ठीक आहे. माझा ईमेल सेट झालाय. सिम्पली मी आता सेंड बटनवर क्लिक केल्याबरोबर तुम्हाला तुमचे ईमेल व्यवस्थित असतील तर ईमेल येऊन जाईल, ठीक आहे. आता तुम्ही चेक करा तुमचे डिव्हाइसेस, ज्यांनी 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 म्हणजे पाहाला असेल, ज्यांनी ज्यांनी ईमेल दिलेला आहे मला, त्यांनी त्यांनी डिव्हाइसेस तुमचे चेक करू शकता. तुम्हाला ईमेल आलेला असेल आतापर्यंत, ठीक आहे. ज्यांनी ज्यांना पाहायचं आहे मला मला आलेला आहे की नाही आहे, ठीक आहे, तर मी माझा ईमेल शेअर करत आहे, ठीक आहे. हा मला आलेला आहे ईमेल, राईट. हा हॅलो पीपल्स रेड मध्ये आलेला आहे, ठीक आहे. थँक्स फॉर इन्क्वायरी अबाउट फ्लॅट, थँक्स अँड रिगार्ड्स गोदरेज प्रॉपर्टी. हे काहीतरी पर्टिक्युलरली इमेज आलेली आहे जी मी अपलोड केली होती आणि ही अटॅचमेंट आहे. ओके, समजलाय गाईज? आलेला ईमेल? यस, आलेला आहे. आलेला आहे. यस, ठीक आहे. आता नेक्स्ट थिंग काय होती सर्वात इम्पॉर्टंट, आता या डेव्हलपरचं काय काम असते ते मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे. शेअर दिस टॅब. सिम्पली काय असते की आपल्याला टेम्पलेट्स क्रिएट करून द्यावं लागतात त्यांना, टेम्पलेट्स, ठीक आहे. टेम्पलेट्स कशा असतात, जसं आता कॅम्पेन आहे, कॅम्पेन एक्झिक्यूट करायचं आहे, पण कॅम्पेन मध्ये ते काय देऊ शकतात, हॅलो पीपल वगैरे लिहून देऊ शकतात. पण हॅलो पीपल मध्ये काय आहे की जनरलाइज आहे. मला प्रत्येकाचं नाव पाहिजे, जसं जसं आता माझ्याकडे मेंबर्स आहे, ठीक आहे. हे कॅम्पेन मेंबर आहे. हॅलो अमोल डी, हॅलो अक्षय टी, ठीक आहे. हॅलो अभिलाष, हॅलो शुभम, असं पाहिजे आम्हाला सिम्पली, ठीक आहे. तर ते कसं होईल, कारण की पर्सनलायझेशन पाहिजे आम्हाला, ठीक आहे. तर ते कसं होईल, मी त्याच कॅम्पेनला ओपन करतो. एक कॅम्पेन मी मल्टिपल वेळा पण एक्झिक्यूट करू शकतो, ठीक आहे. त्या कॅम्पेन मध्ये गेलो, कोणतं कॅम्पेन आहे, न्यू ईमेल कॅम्पेन 9 जॅन, ठीक आहे. इथून मी सिम्पली, कोणी वेट करत आहे का एकदा चेक कर, ठीक आहे. इथून सिम्पली मी सेंड लिस्ट ईमेल करेल, ठीक आहे. सेंड लिस्ट ईमेल केल्यानंतर इथे तुम्हाला एक छोटासा आयकॉन दिसत असेल, मी झूम करून देतो, ठीक आहे. या हे इथे हा आयकॉन आहे, कर्ली ब्रेसेस, इन्सर्ट मर्ज फील्ड म्हणून, ठीक आहे. जर मला हॅलो हॅलो नंतर नाव पाहिजे तर मी काय करेल, या इन्सर्ट मर्ज फील्ड वर क्लिक करेल, ठीक आहे. त्यानंतर इथे सिम्पली मला काय पाहिजे, नेम पाहिजे. मी इथे नेम सर्च करेल. काय कशा कशाचे नेम पाहिजे, फर्स्ट नेम पाहिजे, फुल नेम पाहिजे, लीड्स आणि कॉन्टॅक्ट वरून येतील फर्स्ट नेम, ठीक आहे. आता जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर मी लीड्स पण ऍड करू शकतो आणि कॉन्टॅक्ट पण ऍड करू शकतो, ठीक आहे. म्हणून इथं लीड्स और कॉन्टॅक्ट आहे ऑप्शन, ठीक आहे. मी म्हणून हॅलो फुल नेम आला पाहिजे, हॅलो शुभम, हॅलो अमोल पाटील, अशा टाईप, ठीक आहे. इन्सर्ट इन्सर्ट झाल्यानंतर मला कॉमा, ठीक आहे. मला जर त्याच्या नावाला, पर्टिक्युलर नावाला बोल्ड करायचं आहे आणि कलर वगैरे करायचा आहे रेड, ठीक आहे, ते पण मी करू शकत आहे, ठीक आहे. त्यानंतर हॅलो अमोल, यू वर्किंग ऍट, ठीक आहे, यू वर्किंग ऍट, इथे मी त्याची कंपनी टाकून देतो, ठीक आहे, जी कुठली असेल. मी इथे सर्च करेल कंपनी, ओके, इन्सर्ट, ठीक आहे, कंपनी वगैरे वगैरे, ठीक आहे. अशा तुम्ही खूप साऱ्या मल्टिपल फील्ड्स टाकू शकता. जसं मला आणखी जस्ट सिम्पली कंपनी, त्यानंतर ईमेल, पुन्हा मी इथे ईमेल पण इन्सर्ट करून देतो, तर ठीक आहे, अशा टाईप
वेगवेगळ्या फील्ड, ज्या फील्ड आहे त्या फील्ड घेऊ शकतो. ठीक आहे. आता थँक्स अँड रिगार्ड्स, ठीक आहे, अटॅचमेंट एक अटॅच करून देतो मी. ठीक आहे. त्यानंतर थँक्स अँड रिगार्ड्स नंतर एक इमेज अटॅच करून देत आहे. ठीक आहे. आता मी जस्ट सेंड करतो. ठीक आहे. काय काय येणार आहे? हॅलो रेड मध्ये तुमचं नाव येणार आहे. त्यानंतर हॅलो अमोल नाही म्हणू शकत इथं, इथे पण मला त्याचं नाव घ्यावं लागेल. हॅलो ठीक आहे. अमोल यू आर वर्किंग ऍट कुठला तरी कंपनी, जी कोणत्या कंपनी सोबत असोसिएट असेल, अकाउंट नेम जे असेल, ठीक आहे, ब्ला ब्ला ब्ला. त्यानंतर त्याचा ईमेल येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर काहीतरी वर्ड येईल. ठीक आहे. आता जर मला हे सेव्ह ऍज ड्राफ्ट केला, मी याला ड्राफ्ट म्हणून सेव्ह केलं, तर हे टेम्पलेट बनलेलं आहे. ठीक आहे. जी मल्टिपल वेळेस ते ऍड करू शकतात. कोण ऍड करू शकतात? जे कुठले रिसोर्सेस तिथे, जे कुठले एंड युजर्स असतील, ठीक आहे, त्यांना वेगवेगळ्या कॅम्पेनचे टेम्पलेट आपण इथं सेव्ह ऍज ड्राफ्ट करून देऊ शकतो आणि ते इथून ऍक्सेस करू शकतो. ते इन्सर्ट, क्रिएट, अपडेट, टेम्पलेट. ठीक आहे. मी जस्ट सेंड करतो ईमेल. ठीक आहे. सेंड केल्याबरोबर आता माझ्याकडे फक्त 10 पैकी 5 ईमेल आहे. यानंतर मी सेंड नाही करू शकेल. ठीक आहे. ओके, तर सेंड करतो. आता तुम्हाला ईमेल आलेला असेल, नेक्स्ट ईमेल नावासहित. ठीक आहे. मी ज्यांना ज्यांना पाहायचं असेल त्यांना इकडनं शेअर करतो. ठीक आहे. हॅलो शुभम रेड मध्ये आलेला. हॅलो शुभम यू आर वर्किंग ऍट टाटा मध्ये वर्किंग आहे. ठीक आहे. हा माझा ईमेल होता. अशा मी मल्टिपल फील्ड्स ऍड करू शकतो. ठीक आहे. त्यामध्ये आणि कॉन्फिगर करू शकतो. ओके गाईज, क्लिअर झालं सर्वांना? ज्यांना ज्यांना ईमेल मध्ये डाऊट होता, कॅम्पेन कसं एक्झिक्यूट करायचं, काय करायचं, यामध्ये डाऊट होता? ओके, ठीक आहे. क्लिअर आहे? काही डाऊट आहे तुम्ही विचारू शकता, म्हणजे मी समोर जाईल, नाहीतर. ओके. नेक्स्ट इज, आपण काय करत आहे, कॅम्पेन वरून लीड भेटत आहे आपल्याला. ठीक आहे. आणि लीड वरून आपल्याला अपॉर्च्युनिटी भेटत. अपॉर्च्युनिटी भेटताना सिम्पली आपण काय करत आहे, अपॉर्च्युनिटी भेटताना मला सोबतच कॉन्टॅक्ट आणि अकाउंट पण भेटत आहे. ठीक आहे. कॉन्टॅक्ट आणि अकाउंट पण भेटत आहे. आता व्हॉट इज अपॉर्च्युनिटी? अपॉर्च्युनिटी काय आहे? अकाउंट्स, कॉन्टॅक्ट तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अकाउंट्स आणि कॉन्टॅक्ट काय आहे हे तुम्हाला क्लिअर आहे पूर्ण. ठीक आहे. बट अपॉर्च्युनिटी काय आहे? लीड पण आहे एक. ठीक आहे. लीड असल्यावर अपॉर्च्युनिटीची काय गरज पडली? ठीक आहे. म्हणजे आपण अपॉर्च्युनिटीची डेफिनेशन काय म्हणू शकतो, की डील इन द प्रोग्रेस इज नोन ऍज अपॉर्च्युनिटी. म्हणजे जी डील असते, फॉर एक्झाम्पल सचिननी सपोज गोदरेज प्रॉपर्टीच्या फ्लॅटसाठी इन्क्वायरी केलेली आहे. ठीक आहे. आणि त्याला आता सिम्पली लीड क्रिएट झाली. इन्क्वायरी केली म्हणजे मी त्याची लीड क्रिएट करतो. ठीक आहे. मिस्टर सचिन तेंडुलकर, लीड क्रिएट केली. ठीक आहे. ही वर्क इन महिंद्रा मध्ये वर्क करत आहे. ठीक आहे. सेव्ह केला, याची लीड क्रिएट केली. आता त्याने इन्क्वायरी केली. इन्क्वायरी केल्यानंतर तो काय म्हणेल, की मला सिम्पली मला तुम्ही तुमची साईट व्हिजिट द्या. बाकी गोष्टी पण तो डिस्कस करेल, लोन फॅसिलिटी आहे का वगैरे वगैरे. म्हणजे काही गोष्टी नंतर मला समजेल की सचिन इज रिअली इंटरेस्टेड, तो इंटरेस्टेड आहे. आता याला कन्वर्ट करा. आता मी याला लीड म्हणून अपॉर्च्युनिटी बनवत आहे. कोणाला मी लीड वरून अपॉर्च्युनिटी बनवत आहे? जी लोक खूप जास्त इंटरेस्टेड आहे त्यांना. ठीक आहे. मी काय अपॉर्च्युनिटी बनवून टाकतो, सचिन महिंद्रा फ्लॅट अपॉर्च्युनिटी, असे कन्वर्ट केल्याबरोबर 3 गोष्टी क्रिएट झाल्या. सचिन महिंद्रा नावाचं अकाउंट, सचिन नावाचा कॉन्टॅक्ट आणि अपॉर्च्युनिटी एक. ठीक आहे. मी लीड्स मध्ये चेक करत आहे, राईट, आलेला असेल सगळ्या गोष्टी. ठीक आहे. आता अपॉर्च्युनिटी मध्ये गेलो. अपॉर्च्युनिटी मध्ये, ही अपॉर्च्युनिटी म्हणजे काय, की सचिन इज रिअली गुड, पण तो कस्टमर बनणार आहे माझा, पण बनलेला आहे का? पैशाचं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे का? नाही झालेलं. तर म्हणून आपण काय म्हणू शकतो, अपॉर्च्युनिटी म्हणजे एक डील आहे, त्यामध्ये
ती डील प्रोग्रेस मध्ये आहे हळूहळू. म्हणजे काय होईल, वेगवेगळे टास्क परफॉर्म होतील. जशी सचिन साईट व्हिजिटला येईल, साईट व्हिजिटला येईल, ठीक आहे. त्याची साईट व्हिजिटला येईल म्हणजे कसं डायरेक्टली येऊ शकते तो, किंवा आपण म्हणू शकतो की शेड्यूल पण होऊ शकते की नेक्स्ट संडेला मी साईट व्हिजिटला येतो, त्याला आपल्याला रिमाइंडर्स वगैरे पाठवावं लागेल, ठीक आहे. असे वेगवेगळे इव्हेंट्स आपण इथे ऍड करू शकत आहे, ठीक आहे. हे इथे दिसलं सचिन साईट व्हिजिट, ठीक आहे. त्याच्यासोबत कॉल्स होतील, ठीक आहे. ऍक्टिव्हिटीज परफॉर्म होतील, चॅट्स होतील, ईमेलचं देवाणघेवाण होईल. मी डायरेक्टली त्याला इथून ईमेल पण पाठवू शकतो, ठीक आहे, टू सचिन, ठीक आहे, जे काही आहे रिलेटेड टू दिस अपॉर्च्युनिटी, ठीक आहे. सगळ्या गोष्टी करू शकतो. आता या गोष्टी कुठे आहे आपल्या फ्लो मध्ये, या गोष्टी इकडच्या साईडने माझा जर कर्सर बघाल तुम्ही, ठीक आहे, तर पूर्ण होल CRM मध्ये आपण काय काय करू शकतो, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज म्हणजे मीटिंग्स, कॉल्स वगैरे शेड्यूल करू शकत आहे, ठीक आहे. त्याचा डेटा मेंटेन करू शकत आहे, चॅटर करू शकत आहे. चॅटर काय ते आपण नंतर पाहू. इव्हेंट्स परफॉर्म करू शकत आहे, डॅशबोर्ड टास्क क्रिएट करू शकत आहे वेगवेगळ्या, ठीक आहे. दीज आर ऑल ऍक्टिव्हिटीज. आणि मी जसं सांगितलं होतं की हा आयकॉन काय रिप्रेझेंट करत आहे, स्टेजेस. हा पण आयकॉन स्टेजेस रिप्रेझेंट करत आहे. सिम्पली आपण म्हणू शकतो की स्टेजेस कुठे आहे आता आपल्या व्ह्यू मध्ये, अपॉर्च्युनिटीज मध्ये आहे आपण सध्या. दीज आर द स्टेजेस, ठीक आहे. जिथे जिथे आपल्या फ्लो मध्ये तसा आयकॉन दिसेल तुम्हाला, त्याला आपण स्टेज कन्सिडर करत आहे. जिथे जिथे स्टेजेस प्रेझेंट आहे तिथे तिथे तो आयकॉन प्रेझेंट आहे, ठीक आहे. हा आयकॉन, लेट मी शेअर, हा आयकॉन प्रेझेंट आहे तिथे तिथे स्टेजेस आहे, ठीक आहे. म्हणून ही डायग्राम आपल्याला खूप जास्त हेल्पफुल राहणार आहे प्रिपरेशनच्या वेळेस, ठीक आहे. ही डायग्राम इंटरनेटवर प्रेझेंट नाहीये, ठीक आहे. ती आपण म्हणजे बनवलेली आहे, ठीक आहे. खूप सारे लोक ही डायग्राम प्रिफर करतात. ओके, सो दीज आर द ऑल द स्टेजेस. स्टेजेस म्हणजे काय की कस्टमर कुठल्या कुठल्या स्टेजेस आहे, म्हणजे त्यात कुठले कुठले बाय डिफॉल्ट स्टेज आहे. डे 1, 1 डे इन प्रॉस्पेक्टिंग, ठीक आहे. त्यानंतर क्वालिफिकेशन नावाची स्टेज आहे. नीड अनालिसिस, खरंच त्याला नीड आहे का, कुठली नीड आहे, 2 BHK ची नीड आहे की 3 BHK ची नीड आहे. कधी कधी म्हणतात आपल्याला की i7 लॅपटॉपच घेऊन घ्या लॅपटॉप स्टोअर मध्ये गेल्यानंतर, ठीक आहे. ते का बरं म्हणतात, कारण ते आपल्याला अपसेल करत असतात. नीड अनालाइज करून ते आपल्याला सांगत असतात तुम्हाला कोडिंग वगैरेचं काम पडेल, ठीक आहे. तर मग तुम्ही i7च घ्या वगैरे वगैरे. व्हॅल्यू प्रपोजिशन असते, आयडेंटिफाय डिसिजन मेकर, त्यानंतर परसेप्शन अनालिसिस, त्यानंतर प्रपोजल, प्राइस कोट, निगोशिएशन आणि क्लोज, ठीक आहे. आता सिम्पली काय की या स्टेजेस, जर माझं एक क्लायंट म्हणत असेल की मला या 2-3 स्टेजेस नाही पाहिजे, ठीक आहे, तर कोण काढून देईल, आपण काढून देऊ, ठीक आहे. बेसिकली अपॉर्च्युनिटी काय आहे, अपॉर्च्युनिटी इज नथिंग बट द डील इन प्रोग्रेस, ठीक आहे. डील काय आहे, डीलची वेगवेगळी लाईफ सायकल आहे. म्हणजे डील मध्ये आपल्याला सर्वात इम्पॉर्टंट काय की डील अमाऊंट किती आहे. इथे आतापर्यंत आपण अमाऊंट या फॅक्टरवर बोललोच नव्हतो, राईट. अमाऊंट या फॅक्टरला कन्सिडरच नाही केलेलं आहे. आपण लीड मध्ये अमाऊंट टाकू शकत आहे का, नाही टाकू शकत आहे. नाव व्हेनेवर द कस्टमर कम्स इन द अपॉर्च्युनिटी, जेव्हा जेव्हा कोणता व्यक्ती हा अपॉर्च्युनिटी मध्ये येईल तेव्हा तेव्हा आपण त्याला अमाऊंट देऊ शकतो, एक्सपेक्टेड रेव्हेन्यू, ठीक आहे. ओके, वेल सेव्ह केलं. आता एक्सपेक्टेड रेव्हेन्यू दिलेला आहे, ठीक आहे. त्यानंतर वेगवेगळ्या ऑप्शन मध्ये त्याला आपण एक्सपेक्टेड रेव्हेन्यू चेंज करू शकत आहे. जसं आता कसं चेंज होत आहे, एक अमाऊंट आहे, अमाऊंट किती आहे, 1,00,000 रुपये, 1,00,000, ठीक आहे. ही एक अमाऊंट आहे, त्याची एक्सपेक्टेड रेव्हेन्यू 10,000. हा कशावरून आहे, हा इथून आहे, ठीक आहे. म्हणजे त्याची, तो कुठल्या स्टेजवर आहे, ठीक आहे. त्यामध्ये नीड अनालिसिस स्टेजवर गेला तर त्याचा 20% प्रॉबेबिलिटी ऑफ कन्व्हर्जन होत आहे. म्हणजे तो काय होत आहे, 20,000 त्याचा एक्सपेक्टेड रेव्हेन्यू आहे, ठीक आहे. हे आपण एक्झाम्पलनी शिकू, ठीक आहे. बट सध्या तुम्ही एवढंच लक्षात ठेवा. का बरं, कारण या एक्झाम्पलला वेळ लागेल आपल्याला आणखी जवळपास 1 तास, ठीक आहे. ते फ्रेश लेक्चर मध्ये आपण घेऊ शकतो, उद्याच्या लेक्चर मध्ये आपण ते पाहू, ठीक आहे. ओके, इथपर्यंत समजलाय, ठीक आहे. त्यानंतर आता सिम्पली आपल्या फ्लो मध्ये काय दिसत आहे की आपल्याला अपॉर्च्युनिटीजला काय असतात, वेगवेगळे प्रोडक्ट असाइन असतात. तर प्रोडक्ट काय आहे, प्रोडक्ट म्हणजे बेसिकली एक प्रोडक्टची डेफिनेशन काय राहू शकते की एक सर्व्हिस राहू शकते प्रोडक्ट, किंवा गुड्स राहू शकतात. गुड्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स, ठीक आहे.
म्हणजे प्रोडक्ट्स काय रिप्रेझेंट करताय, गुड्स और सर्व्हिसेस. ठीक आहे, गुड्स आहे किंवा सर्व्हिसेस आहे. ठीक आहे. आणि प्राइस बुक काय आहे, प्राइस बुक म्हणजे एका गुड्स और सर्व्हिसेसला मल्टिपल प्राइजेस राहू शकतात. ठीक आहे. हे कसं आहे ते आपण एक्झाम्पलने समजू. इथपर्यंत समजलं अपॉर्च्युनिटी पर्यंत गाईज? एनी डाऊट टिल नाव? काही डाऊट आहे का? कारण की आपण मग नवीन टॉपिक वर जाऊ म्हणून. ओके. डाऊट्स असेल तर तुम्ही एंड ऑफ द लेक्चर विचारू शकता. ठीक आहे. मी सिम्पली एक अपॉर्च्युनिटी सॉरी एक प्राइस बुक काय असते ते तुम्हाला एक्झाम्पलच्या मदतनं सांगतो. लेट मी शेअर द स्क्रीन. ठीक आहे. काय असते की एक कस्टमर असतो. ठीक आहे. कुठल्याही सेल्स मध्ये एक सीआरएम मध्ये सर्वात इम्पॉर्टंट काय आहे, कस्टमर आहे. ठीक आहे, कस्टमर आहे. ठीक आहे. त्यानंतर काय आहे, एक प्रॉडक्ट आहे. ठीक आहे. हा प्रॉडक्ट आहे, प्रॉडक्ट. ओके. सपोज कन्सिडर करा हा प्रोडक्ट काय आहे, हा एक लॅपटॉप आहे. ठीक आहे, लॅपटॉप आहे किंवा बाईक कन्सिडर करू. ठीक आहे, बाईक आहे. ठीक आहे. आता या बाईकला आपण कसं कसं जेव्हा जेव्हा मी एखाद्या शोरूम मध्ये आहे, ही बाईक कन्सिडर करा, शोरूम मध्ये जात आहे तेव्हा मला तो अकॉर्डिंग टू कस्टमर टाईप कंडिशन्स असतात वेगवेगळ्या त्यांच्या सेलिंगच्या. कंडिशन्स असतात की व्हॉट इज द टाइप ऑफ कस्टमर कसा आहे. ठीक आहे. त्यानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या प्राइजेस राहतात. म्हणजे कसं की एक प्रोडक्ट राहते, हा एक प्रोडक्ट आहे बाईक नावाचा, त्याला कस्टमर बाय करायला येतात. कस्टमर्स आता बाईक म्हणजे एका कस्टमर साठी बनलेली आहे का, नाही, हजारो कस्टमर साठी बनलेली आहे. बट या बाईकचं जे प्राइस राहते, ठीक आहे, ते सेम नाही राहत ओव्हरऑल द सायकल. ठीक आहे. प्राइस म्हणजे काय असते, बाईकला मल्टिपल प्राइजेस असू शकतात. ठीक आहे, मल्टिपल प्राइजेस असू शकतात. ठीक आहे. ते कशामुळे ते डिफरन्शिएट होत आहे, टाईप ऑफ कस्टमर. जर एखादा, मी सपोज अमरावतीला आहे सपोज, ठीक आहे, अमरावतीमध्ये एक शोरूम आहे, त्याला माहित आहे मी निगोशिएशन करणार आहे. ठीक आहे. तर तो काय मला ऑलरेडी थोडीशी प्राइस ही अप सांगेल. ठीक आहे. तर टाईप ऑफ कस्टमर वरून आपण काय करत आहे, प्राइस ठरवत आहे. ठीक आहे. प्रोडक्टची एक बेस प्राइस आहेच. ठीक आहे, एमआरपी ही आहेच तिथे. पण काय होत आहे सिम्पली की प्रत्येक वेळा जेव्हा जेव्हा मी जात आहे तेव्हा तेव्हा तो मला 5-10 हजार रुपये जास्त सांगत आहे. का बरं? कारण की त्याच्या इथून मी खूपदा आधी हिस्ट्रीमध्ये परचेस केलेला असेल. ठीक आहे. तर तो काय म्हणत आहे की मला 5,000 जास्त सांग, त्याच्या सेल्स एक्झिक्युटिव्हला सांगत आहे, कारण हा निगोशिएट, त्याला माहित आहे मी निगोशिएट करणार आहे. ठीक आहे. तो त्याचा लॉस नाही करणार आहे. ठीक आहे. तर काय मल्टिपल प्राइस असू शकतात. त्यानंतर आणखी काय आहे की क्वांटिटी वरून एक प्राइस चेंज होत असते. म्हणजे जसं बाईक आहे, मला 3 बाईक सोबत घ्यायच्या, तर तो पण विचार करेल की तो थोडासा आणखी निगोशिएट करेल. ठीक आहे. का बरं? कारण क्वांटिटी वाईज प्राइस चेंज होत आहे प्रोडक्टची. त्यानंतर आणखी टाइम. जर मी दिवाळीला गेलो, धनतेरसला, ऑब्विसली तेव्हा खूप जास्त बाईकचा सेल होणार आहे त्याचा, पण तेव्हा त्याच्याकडे लिमिटेड स्टॉक आहे. ठीक आहे. तर टाइम जर तसा असेल तर त्यावेळेस पण तो कमी निगोशिएट करेल. तर म्हणजे काय असतात की एका प्रोडक्टला मल्टिपल प्राइजेस राहू शकतात. म्हणजे ते मल्टिपल प्राइस बुक मध्ये असते. ठीक आहे. एमआरपी असते एका प्रोडक्टला आणि एमआरपी सोडून जी सेलिंग प्राइस असते ती वेगवेगळी राहू शकते. ठीक आहे. ती कशावर, कोणत्या फॅक्टरवर डिपेंडेंट आहे, टाईप ऑफ कस्टमर, व्हॉट इज हिस हिस्ट्री, त्याची हिस्ट्री काय. ठीक आहे. कस्टमरची, तो जर निगोशिएट करत असेल किंवा तो तो खूप चांगला नाही निगोशिएट करत आहे, तर त्याला तो एक पर्टिक्युलर प्राइस सांगून देईल. ठीक आहे. त्यानंतर क्वांटिटी, जर त्याला जास्त क्वांटिटीमध्ये पाहिजे तर प्राइस चेंज होईल प्रोडक्टची. आणि टाइम, ठीक आहे, कोणत्या टाइमला तो घेत आहे, हे काही फॅक्टर्स आहेत ज्यामुळे आपण म्हणू शकतो की एका प्रोडक्टची प्राइस ही डिफरन्शिएट होत आहे. वेगवेगळ्या प्राइस, वन प्रोडक्ट कॅन हॅव मल्टिपल प्राइस अकॉर्डिंग टू द परचेसिंग सिनारिओ. परचेसचा जो सिनारिओ आहे त्यानुसार त्याला आपण काय म्हणतोय, प्राइस बुक म्हणत आहे. ठीक आहे. आणि प्रोडक्ट म्हणजे काय, प्रोडक्ट इज नथिंग बट द गुड्स और सर्व्हिसेस. ठीक आहे.
याला आपण एक्झाम्पल मध्ये समजू सिम्पली. आधी सो व्हेअर इज प्रोडक्ट, प्रोडक्ट कुठे आहे, प्रोडक्ट पहिले आपल्या फ्लो नुसार आपल्याला काय करायचं, प्रोडक्ट बनवायचे आहे. प्रोडक्ट कुठे राहतील, सो आय विल गो टू दिस ऍप लॉन्चर. ऍप लॉन्चर वर जाणार आहे. ठीक आहे, ऍप लॉन्चर वर गेल्यानंतर व्ह्यू ऑल करेल. ठीक आहे, इथे सिम्पली प्रोडक्ट टाईप करेल. ठीक आहे, मी इथून काही पण काढू शकतो. जसं अकाउंट मला जर फाइंड आउट करायचे, अकाउंट वर जायचं, अकाउंट वर जाऊ शकतो. कॉन्टॅक्ट वर जायचं, कॉन्टॅक्ट वर जाऊ शकतो. अपॉर्च्युनिटी वर जायचं, अपॉर्च्युनिटी वर जाऊ शकतो. ठीक आहे, इथून मी कुठल्याही आयटम वर नॅव्हिगेट करू शकतो. मला कुठे जायचं, सध्या प्रोडक्ट, मला प्रोडक्ट क्रिएट करायचं. प्रोडक्ट्स वर गेलो. ठीक आहे, प्रोडक्ट्स वर न्यू बटन आहे. ठीक आहे, मी कुठे आहे, प्रोडक्ट्स मध्ये आहे सध्या. इथे न्यू बटन वरून मी नवीन प्रोडक्ट ऍड करत आहे. नवीन काय ऍड करतो, प्रोडक्ट सिम्पली मी ऍड करतो स्प्लेंडर बाईक. ठीक आहे, आय ऍक्टिव्हेट दिस प्रोडक्ट. हा ऍक्टिव्ह असला पाहिजे. त्या प्रोडक्टला कोड कुठला, SPL. ठीक आहे, 000 असा काहीतरी कोड. का बरं, कारण स्प्लेंडर बाईकचे वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल पण राहू शकतात. जसं की आता स्प्लेंडर बाईक विथ सेल्फ स्टार्ट, अलॉय व्हील्स, त्यानंतर इंजिन टाईप वगैरे वगैरे अशा टाईप. ठीक आहे, प्रोडक्ट फॅमिलीमध्ये सध्या इथे काहीच नाही आहे, नन आहे फक्त. इथे जर अपलोड करून पाहिजे आहे त्याला की गिअर विथ गिअर बाईक, इलेक्ट्रिक बाईक वगैरे वगैरे, तर आपल्याला कस्टमाइज करून द्यावं लागेल. कोणाला, डेव्हलपर्स वर्क. ठीक आहे, आय सेव्ह झाल्याबरोबर एक नवीन प्रोडक्ट ऍड झालेला आहे, स्प्लेंडर बाईक. ठीक आहे, त्याचा प्रोडक्ट कोड. ठीक आहे, त्यानंतर तो ऍक्टिव्ह आहे, इनऍक्टिव्ह आहे, व्हॉट एव्हर. ठीक आहे, आता काय करायचं आहे, मला सिम्पली नवीन प्रोडक्ट ऍड करायचा आहे. मी प्रोडक्ट वर गेलोय. ठीक आहे, इथे दिसत आहे आणखी एक नवीन प्रोडक्ट ऍड कर. नवीन प्रोडक्ट मध्ये मी फॅशन, त्यानंतर प्रोडक्ट PAS व्हॉट एव्हर, सेव्ह. ठीक आहे, आणखी मी ऍड करतो. त्यानंतर हिरो EV काहीतरी असं, इलेक्ट्रिक व्हेकल, त्याचा प्रोडक्ट कोड EV ऍक्टिव्ह. मेक शुअर इट इज ऍक्टिव्ह केला. ठीक आहे, आता सिम्पली काय होतं की आता मी फक्त प्रोडक्टची नावं टाकलेले आहे. राईट, व्हेअर इज द प्राइस, प्राइस कुठे आहे. ठीक आहे, स्प्लेंडर किती रुपयाची आहे मला नाही माहित आहे ना. ठीक आहे, ते कुठून सेट करायचं, मी स्प्लेंडर वर जाईल सेट करायसाठी. स्प्लेंडर वर जाईल. ठीक आहे, स्प्लेंडर वर क्लिक केलं. इथे डिटेल्स मध्ये आहे आपण सध्या प्रोडक्टच्या. ठीक आहे, आपल्याला जायचं आहे रिलेटेड मध्ये. ठीक आहे, मी रिलेटेड वर क्लिक केलं. इथे प्राइस बुक म्हणून एक ऑप्शन आहे. ठीक आहे, इथून काय करू शकत आहे आपण, वेगवेगळे प्राइस बुक ऍड करू शकत आहे. पण प्राइस बुक मध्ये सर्वात पहिले काय इम्पॉर्टंट आहे, स्टँडर्ड प्राइस काय आहे. ठीक आहे, स्टँडर्ड प्राइस काय आहे, तिथे मी स्टँडर्ड प्राइस सेट करतो. स्टँडर्ड प्राइस म्हणजे काय, MRP. ठीक आहे, तिथे सिम्पली मी 1,00,000 ठेवतो स्टँडर्ड प्राइसची. ठीक आहे, ओके, सेव्ह. 1,00,000 रुपये ठेवले. ठीक आहे, व्हॉट इज दिस, हे काय आहे, हे एक स्टँडर्ड प्राइस आहे. एक स्टँडर्ड प्राइस आहे एका प्रोडक्टची. स्टँडर्ड प्राइस म्हणजे MRP. ओके, त्यानंतर मी दुसऱ्या हिरो EV वर गेलो. त्याला पण स्टँडर्ड प्राइस द्यायची आहे मला, तर मी रिलेटेड मध्ये जाईल. ठीक आहे, ऍड स्टँडर्ड प्राइस करेल. ऍड स्टँडर्ड प्राइस मध्ये गेल्यानंतर सिम्पली मी याला 80,000 देऊन देईल. सेव्ह केला. ठीक आहे, त्यानंतर मी आणखी थर्ड होता माझा प्रोडक्ट पॅशन, त्यामध्ये ऍड स्टँडर्ड प्राइस करेल. ठीक आहे, ऍड स्टँडर्ड प्राइस केलं तर इथे 1,20,000. राईट, सेव्ह. हे वेगवेगळे प्रोडक्ट ऍड झालेले आहेत. ठीक आहे, विथ द सर्टन स्टँडर्ड प्राइस, त्यांच्या पर्टिक्युलर स्टँडर्ड प्राइसेस आहे काहीतरी. ओके, इथपर्यंत समजलं. नाव आता आपल्या केसमध्ये काय येत आहे, आपल्या केसमध्ये येत आहे प्राइस बुक. प्राइस बुक काय आहे, ठीक आहे, प्राइस बुक बघायचं आपल्याला. आय गो टू ऍप लॉन्चर. ऍप लॉन्चर वर क्लिक करेल मी. ठीक आहे, व्ह्यू ऑल करेल. व्ह्यू ऑल केल्यानंतर इथे प्राइस बुक सर्च करेल. प्राइस बुक वर सर्च केलं. प्राइस बुक काय आहे,
की प्राइस बुक मध्ये आपण काय करत आहे, एका कस्टमरला वेगवेगळ्या एका एका प्रोडक्टला वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये डिवाइड करत आहे. ठीक आहे. प्राइस बुक मध्ये काय करत आहे आपण, एका प्रोडक्टला वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये डिवाइड करत आहे, वेगवेगळ्या प्राइस बुक मध्ये. फॉर एक्झाम्पल मी जस्ट न्यू प्राइस बुक बनवतो, त्यामध्ये काय करतो, गोल्ड कस्टमर नावाची. ठीक आहे. ऍक्टिव्हेट डिस्क्रिप्शन लिहितो, गोल्ड कस्टमर्स. ठीक आहे. सेव्ह केलं. ठीक आहे. मी आणखी एक प्राइस बुक बनवतो, सिल्वर कस्टमर्स. ठीक आहे. ऍक्टिव्हेट. ठीक आहे. डिस्क्रिप्शन सेव्ह. त्यानंतर मी आणखी एक बनवतो, डायमंड कस्टमर्स. ठीक आहे. मेक शुअर इट इज ऍक्टिव्ह असणं कंपल्सरी आहे. 3 प्रकारचे प्राइस बुक बनवले. ठीक आहे. आता मला काय करायचं आहे की अकॉर्डिंग टू मी, माझा केस काय आहे की स्प्लेंडरला 3 वेगवेगळ्या प्राइस असल्या पाहिजे अकॉर्डिंग टू कस्टमर टाईप. ठीक आहे. आता काय, मी क्लिक केलं प्राइस बुक वर गेलो. ठीक आहे. प्राइस बुक वर गेलो. ठीक आहे. इथून मी काय करत आहे, इथून एंट्री ऍड करत आहे, ऍड प्रोडक्ट. ठीक आहे. आता काय, की प्राइस बुक क्रिएटेड आहे. ठीक आहे. डायमंड कस्टमर्स म्हणून, त्यामध्ये मी प्रोडक्ट ऍड करत आहे. ठीक आहे. कोणतं प्रोडक्ट आहे ते, स्प्लेंडर आहे का पॅशन आहे इथे, स्प्लेंडरला आपण ऍक्टिव्ह नाही केलं आहे का, लेट्स से पॅशन घेऊन घेऊ. ठीक आहे. पॅशन हा प्रोडक्ट घेतला. नेक्स्ट. ठीक आहे. पॅशन काय ऍक्टिव्ह प्रोडक्ट आहे, त्याची लिस्ट प्राइस काय, 1,20,000. मी म्हणेल जो डायमंड कस्टमर असेल मला, त्याला मी 1,00,000 देऊन देईल. सेव्ह केलं. ठीक आहे. आता काय झालं, पॅशन हॅज 2 प्राइजेस. ठीक आहे. पॅशनला किती प्राइजेस आहे, 2 प्राइजेस आहे. कुठल्या, एक 1,00,000 ही त्याची सॉरी 1,20,000 ही त्याची एमआरपी आहे, आणि डायमंड कस्टमर जो असेल त्याला मी 1,00,000 विकेल. ठीक आहे. मी चेक करतो पॅशनवर जाऊ. पॅशनवर जायसाठी मला प्रोडक्ट्स मध्ये जायचं आहे. ठीक आहे. पॅशनवर आलेलो आहे. ठीक आहे. रिलेटेड मध्ये मला प्राइसेस दिसणार आहे, 2 प्राइस आल्या. ठीक आहे. आता मला आणखी 2 प्राइस बुक बनवले आहेत, त्यांच्यासाठी काय त्यांच्यासाठी काय पैसे राहणार आहे ते पण चेक करायचं. तर मी इथून ऍड करेन. प्राइस बुक कुठला आहे, गोल्ड सिलेक्ट करतो मी. नेक्स्ट. ठीक आहे. करन्सी सिलेक्ट करायची, USD. इथे US करन्सी आहे, इथे इंडियन रुपीज पाहिजे असेल तर आपण त्यांना कॉन्फिगर करून देऊ. ठीक आहे. जस्ट सिम्पली मी म्हणतो की 90,000ला जे गोल्ड कस्टमर असतील, ठीक आहे, सॉरी गोल्ड कस्टमर असतील त्यांना मी 1,10,000ला विकेल. ठीक आहे. सेव्ह. मी आता काय करू शकत आहे, तुम्ही जर ऑब्झर्व करत असाल तर 2 प्रकारे प्राइस बुक ऍड करू शकत आहे. ठीक आहे. एका प्रोडक्टला, प्रोडक्ट मध्ये जाऊन और प्राइस बुक मध्ये जाऊन. ठीक आहे. मी प्रोडक्ट मध्ये जाऊन पण ऍड करू शकत आहे आणि प्राइस बुक मध्ये पण जाऊन ऍड करू शकत आहे. ठीक आहे. सिंपल एकदम. आय थिंक तुम्हाला समजत असेल तर तुम्ही डाऊट विचारू शकता. ठीक आहे. ओके, डायरेक्टली विचारू शकता. ठीक आहे. मी सिम्पली काय करत आहे, सिल्वर कस्टमर्स वर जात आहे. सिल्वर कस्टमरला मला प्राइस बुक सेट करायची आहे. ठीक आहे. नेक्स्ट. मी कन्सिडर करतो 1,15ला सिल्वर कस्टमरला विकेल. ओके. आता काय झालंय की एक जे पॅशन नावाचं प्रॉडक्ट होतं त्याला मल्टिपल प्राइजेस आपण देऊ शकत आहे. ओके, समजलंय? इथपर्यंत कोणाला डाऊट आहे काही गाईज? उद्या आपण हे थोडस रिपीट करू. आय थिंक सध्या आउट ऑफ टाइम आहे, आपण 5 मिनिटात फिनिश नाही होईल. उद्या आपण 2 कॉन्सेप्ट शिकू. ठीक आहे. इथपर्यंत काही डाऊट आहे गाईज? एनी डाऊट? ओके. No.
ओके, उद्या आपण प्राइस बुक ला पूर्ण डिटेल मध्ये पाहू. ठीक आहे, प्रोडक्ट काय असतात, प्राइस बुक काय असतात, प्राइस बुक प्रोडक्ट कसे क्रिएट करायचे हे तुम्ही आज म्हणजे करून पहा. ठीक आहे, त्यानंतर आणखी काही डाऊट असेल तुम्हाला आतापर्यंत तर ते पण विचारू शकता मला. ठीक आहे, प्रोडक्ट पर्यंत करून पहा गोष्टी. ठीक आहे, अपॉर्च्युनिटी क्रिएट करून पहा, कन्वर्ट करून पहा सगळ्या गोष्टी. ठीक आहे, काही डाऊट असेल तर तुम्ही तेव्हाच्या तेव्हा क्लिअर करून घ्या. का बरं, कारण आपण जसं जसं समोर जाऊ तसं तसं या गोष्टी मागे जात जातील. ठीक आहे, आणि एखादा डाऊट मिस झाला तुमच्याच्याने, म्हणजे तुम्ही जर विचारत आहे आणि तो तुम्ही विसरून गेले दुसऱ्या दिवशी विचारायला, ठीक आहे, तर मग तुमचा तो पूर्ण मागे मागे जाऊन तो आठवेल पण नाही. तो केव्हा स्ट्राईक होईल तुम्हाला, जेव्हा इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन होईल तेव्हाच. ठीक आहे, कारण की डिपेंडन्सी खूप कमी आहे म्हणजे या टॉपिकची. जसं जसं आपण समोर जाऊ सेल्स फोर्स मध्ये, जर एखाद्या टॉपिकला तुम्ही अब्सेंटी असला तरी तुम्हाला समोरचा टॉपिक समजणारच आहे. ठीक आहे, डिपेंडन्सी खूप जास्त कमी आहे एकमेकावर. ठीक आहे, म्हणून तुम्हाला तेव्हाच्या तेव्हा क्लिअर करायचं. ठीक आहे, ओके, चालेल चालेल. उद्या आपण प्रोडक्ट प्राइस बुक आणि स्टेजेस वर कम्प्लीट करू आणि आपला जो फ्लो मधल्या सगळ्या गोष्टी आहे सीपीक्यू पर्यंत आपण येऊन जाऊ. सीपीक्यू हा कॉन्सेप्ट आपण उद्या फिनिश करणार आहे इथपर्यंत. ठीक आहे, त्यानंतर परवा ह्या इझी इझी कॉन्सेप्ट आहे तेवढे खालचे 2 दिवसात ते फिनिश होऊन जाते. आणि आय थिंक की वेनेसडे थर्सडे थर्सडे वगैरेला आपण आपल्या ऍडमिन वर सुरू होऊन जाऊ. ठीक आहे, ऍडमिनचे मेन टॉपिक ऍडव्हान्स ऍडमिन. ठीक आहे, त्या टॉपिक वर आपण शिफ्ट होऊन जाऊ. ठीक आहे, त्यासाठी तुम्ही प्लीज अबसेंट नका राहू थर्सडे नंतर. ट्राय टू बी प्रेझेंट. रेकॉर्डेड आहे आय नो, बट कसं राहते रेकॉर्डिंग मध्ये डाऊट आला तर तो राहूनच जातो. ट्राय टू बी लाईव्ह प्रेझेंट राहा. ठीक आहे, रेकॉर्डिंगच्या भरोश्यावर नका बसू. रेकॉर्डिंग कशासाठी आहे, रिव्हिजन साठी आहे. ठीक आहे, ओके, चालेल. काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. वी हॅव 3 minutes 3-4 minutes मोर. ठीक आहे, अँड ऍडमिशन प्रोसेस चालू झालेली आहे गाईज. इफ यू एनीवन इज क्लिअर की ऍडमिशन करायला पाहिजे, ठीक आहे, तर ते करू शकता वैभवला कॉन्टॅक्ट करून. आणि ज्यांना उद्याचा पण क्लास आहे आपला लास्ट डेमो क्लास. ठीक आहे, त्यानंतर परवापासून रेग्युलर क्लासेस राहणार आहे चालू. ठीक आहे, परवापासून आपल्या ऍक्टिव्हिटीज वगैरे चालू होतील, ज्या आपण मी तुम्हाला फर्स्ट लेक्चर मध्ये सांगितल्या होत्या. ठीक आहे, म्हणजे टास्क परफॉर्म करायचा, ईमेल कुठे करायचा, काय करायचा, तुमचे मॉक कॉल्स वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी चालू होऊन जातील. ओके, तुम्हाला थिअरी पाहिजे असेल तर मी एक पीडीएफ पाठवतो आजपर्यंतच्या टॉपिकची विथ द डेफिनेशन अँड ऑल. ठीक आहे, त्या पीडीएफ मधून तुम्ही करून घ्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे, सॅटर्डेला तुमचा सर्वांचा मॉक्स राहणार आहे, त्याला प्रेझेंट राहा. त्यामध्ये जेवढं सॅटर्डे पर्यंत होईल तेवढ्या गोष्टी आणि तुमचा इंट्रोडक्शन आणि सॉफ्ट स्किल्स या कव्हर होतील. ओके, चलो, आय होप काही डाऊट नाही आहे तुम्हाला. असेल तर तुम्ही मला विचारू शकता किंवा कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकता, सो दॅट आय कुड क्लिअर. सर माझे काही डेमो क्लासेस मिस झाले आहे आधीचे, म्हणजे मी होतो नाही. ओके, तर तुला रेकॉर्डेड भेटलेले आहे का? रेकॉर्डेड थिंक सो ग्रुपवर आलेले आहे. हा, जर नसेल आले तर तू जस्ट मेसेज करू शकतं. ठीक आहे, रेकॉर्डेड सेशन्स घेऊन घे आणि काही हा. डाऊट असेल तर मला क्लिअरली विचार. म्हणजे असं नको कन्सिडर करू की बॅच समोर गेलेली आहे. ठीक आहे, आपण रिपीट करू शकतो सध्या, कारण आपण खूप जास्त इनिशियल स्टेजवर आहे. थोडं फास्ट मध्ये रिपीट होईल ऑब्विसली, पण कसं मिस नका करू. बी सेल्फिश गाईज. ठीक आहे, कारण की कोणी कोणाला ओळखत नाहीये आय नो, आणि इथे घाबरायचं काही कारण नाहीये तुम्हाला. कारण कारण कोणीच कोणाला ओळखणार नाहीये तुमच्या मधलं, आणि तुम्हाला स्वतःसाठी स्वतःच्या जॉबसाठी अभ्यास करायचा आहे म्हणून. ठीक आहे, ठीक आहे सर, थँक्यू. येस, ओके देन, चालेल. चलो, बाय बाय, हॅव अ नाईस डे गाईज.